श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत असेलच की महाशिवरात्रीची पूजा भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे. परंतु जर आपण या दिवशी राशीनुसार पूजा केली तर आपल्याला विशेष फळ प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊयात की राशीनुसार महाशिवरात्रीचे पूजा कशी करायची. तर सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांनी रक्तचंदनाचा त्रिपुंड लावावा, लाल कण्हेरचे फूल अर्पण करावे व शिवाष्टक पठण करावे. वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या चंदनाचा त्रिपुंड लावा आणि शुभ्र सुहासिक फुले अर्पण करा आणि रुद्राष्टक पाठ करा. मिथुन राशीच्या लोकांनी भस्माचा त्रिपुंड लावा आणि 7 पांढरी फुले अर्पण करा आणि शिवस्तोत्राचे पठण करा. कर्क राशीच्या लोकांनी शुभ्र चंदनाचा त्रिपुंड लावा, शिव सहस्त्र नामावलीचा पाठ करा. सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावावा, शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करावा. कन्या राशीच्या लोकांनी अबीरचा त्रिपुंड लावा आणि शिव चालीसाचा पाठ करा. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनी शुभ्र चंदनाचा त्रिपुंड लावावा, तसेच सुहासिक पांढरी फुले अर्पण करावीत. अष्टोत्तर शतनामावलीचा पाठ करावा. वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल चंदनाचा त्रिपुंड लावावा, लाल कण्हेरची 7 फुले अर्पण करावीत. शिवाष्टक पठण करावे. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनाचा त्रिपुंड लावावा, पिवळी फुले अर्पण करावीत. तसेच महामृत्युंजय स्तोत्राचे पठण करावे. मकर राशीच्या लोकांनी भस्माचा त्रिपुंड लावा, अपारिजातिकाची फुले अर्पण करा, महामृत्युंजय कवच पाठ करा. कुंभ राशीच्या लोकांनी भस्माचा त्रिपुंड लावा, अपारिजातिकाची फुले अर्पण करा, महामृत्युंजय कवच म्हणा. शेवटची आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनाचे त्रिपुंड लावावा, पिवळे फुले अर्पण करावीत, 12 अचूक शिव कवच पठण करावेत. तर हे होते राशीनुसार महाशिवरात्रीचे करण्याचे उपाय. तर तुमच्या राशीनुसार या महाशिवरात्रीला नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.